नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा. एक होता परमेश्वर. मागच्या भागात आपण बघितलं की युवराज आदित्यवर्मनचा जन्म झाला होता आणि पुलकेशी त्याच्या सैन्याला भेटायला परत विदर्भाच्या दिशेने निघाला होता. आता ह्या भागामध्ये एक वेगळ्या ठिकाणाचा थोडा उल्लेख येईल. कान्यकुब्ज. कान्यकुब्ज म्हणजे आजचं कनौज, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ही पुष्यभूती सम्राट हर्षवर्धनची राजधानी होती. आधी पण एकदा मी याचा उल्लेख केलेला आहे, आता परत एकदा सांगून ठेवतोय. ठीक आहे, पुन्हा सुरू करूया आपल्या कथेला. पुलकेशी बदामीला जाऊन परत येण्याच्या काळात विदर्भामध्ये परिस्थिती बदलली होती. पूर्वी पूर्वगंग आणि त्यांच्या शेजारी असलेले विष्णुकुंडिन राजे यांच्यात कायम कटकटी असायच्या. पण आता राज्यावर आलेल्या पूर्वगंग राजांचा राजा पोलावीर यानं विष्णुकुंडिन राजांना पुलकेशीपासून असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. आपण आपापसात भांडत बसलो तर पुलकेशी एक एक करून दोघांचाही घास घेईल, हे विष्णुकुंडिन राजा जनसराया माधव चौथा यालाही पटलं. यात भर म्हणून त्याच्या ताब्यात असलेला वेंगी प्रांत कुब्जा विष्णुवर्धनला द्यायचं आधीच पुलकेशीनं जाहीर केलं होतं. त्यामुळे माधवनं पोलावीरच्या मदतीसाठी आपलं सैन्य पाठवून रामटेक आणखी मजबूत करून ठेवलं होतं. आता त्यांच्यावर चालून जाणं कदाचित आत्मघातकी ठरलं असतं. या सगळ्यामुळे पुन्हा विदर्भाकडे जाताना पुलकेशीनं आपली व्यूहरचना थोडीशी बदलली. प्रभव सेन आणि अच्युत हे घोडदळाचे दोन्ही प्रमुख बरोबर होते. कुब्जा विष्णुवर्धन सुद्धा सैन्यात होता. व्यूहरचना करण्यात विष्णू इतका कुशल दुसरा कोणीही नव्हता. पायदळ सर्व दमनच्या हाताखाली होतं. गजदळाचा प्रमुख अमोघ हा सर्व हत्ती दलाचाही मुख्य होता. पुलकेशीनं सर्वदमन आणि अमोघला बोलावलं. अमोघ आणि सर्वदमन, पुढची सर्व व्यूहरचना तुम्हा दोघांवर अवलंबून आहे. आपल्या सैन्याची हालचाल कशी होते आहे इथे पूर्वगंग नजर ठेवून आहेत. हत्तीदल आणि पायदळ हे दोन्ही हळू चालणारे, त्यामुळे तुम्ही दोघांनी पुढे व्हायचंय. घोडदळ तुमच्या नंतर निघेल, पण वेगानं येऊन तुम्हाला गाठील. तुम्ही रामटेक पासून 3 मुक्काम पश्चिमेला जाऊन थांबायचं आहे. घोडदळ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हाच तुम्ही तिथून रामटेकच्या दिशेनं जायचंय. तोपर्यंत तिथेच पाय रोवून राहायचं. गंग रामटेक रोखून राहतील, तुमच्याकडे येणार नाहीत. पण तरीही जर गंगांचा तो हल्ला तुमच्यापर्यंत आला तर त्याचा प्रतिकार करायचा. काहीही झालं तरी मागे हटायचं नाही. गंगांना पश्चिमेकडे सरकू द्यायचं नाही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण हत्तीदल आणि पायदळ रामटेकच्या रोखानं चालू पडलं. पुलकेशी रामटेककडे यायला निघाल्याची खबर घेऊन पोलावीरचे हेर ताबडतोब माघारी गेले. पोलावीर हुशारीनं राहिला. पुलकेशीचा हल्ला कधी आला तरी आपला बचाव आपण करू शकू याची त्याला खात्री होती. पुलकेशीनं लवकरच सर्व घोडदळाला तयार राहायला सांगितलं. घोडदळ तयार होताच मुक्काम उठवला गेला. पण रामटेकच्या दिशेला न जाता म्हणजे बरोबर उलट दिशेला मराठवाड्याच्या दिशेने घोडदळ दौडलं. मराठवाड्यात कुठल्याही बलवान शासकाचं राज्य नव्हतं. उत्तर दख्खनचा बराचसा भाग कलचुरींच्या नियंत्रणाखाली होता. पण पुलकेशी विदर्भाकडे जात असल्यामुळे ते निर्धास्त होते. अचानक घोडदळाचा वेगाचा हल्ला त्यांच्यावर होईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. कलचुरींचं सैन्य आरामात होतं. पुलकेशीच्या वेगानं झालेल्या अनपेक्षित हल्ल्याला तोंड द्यायची त्यांची तयारी नव्हती. कलचुरींचा एक युवराज अमितमणी मराठवाड्यात होता. अमितमणी हा काही कसलेला योद्धा नव्हता. समोरासमोरची लढाई त्यानं कधीच पाहिली नव्हती. मंगलेश मराठवाड्यात असताना अमितमणी वयानं लहान होता. तो महिष्मतीमध्येच होता. तो मराठवाड्यात आल्यापासून कधी मोठी लढाई त्या भागात झालीच नव्हती. त्याने अचानक हजारो घोडेस्वार दौडत येत असलेले पाहिले आणि त्याचा धीर खचला. पाहता पाहता तो सर्व बाजूनी पुलकेशीच्या घोडदळामध्ये वेढला गेला. कसलेला योद्धा असता तर त्याने आपली क्षमता ओळखून वेळेवर यशस्वी माघार घेतली असती. पण अमितमणीनं प्रतिहल्ला चढवण्याचा आदेश दिला. त्याचा हल्ला येऊ लागताच चालुक्यांची सेना दोन्ही बाजूला मागे हटली. हे पाहून चेकाळलेल्या अमितमणीनं आणखी जोरात पुढे धाव घेतली. आपण चालुक्यांच्या सैन्यात पाचर मारतो आहोत अशा गैरसमजात तो त्याच्या सेनेसह 10-15 कोस पुढे दौडला आणि अचानक दोन्ही बाजूंची चालुक्य सेना जवळ येऊ लागली. त्याबरोबर आपण मध्ये चेमटले जात आहोत हे अमितमणीच्या लक्षात आलं. पण एव्हाना खूप उशीर झाला होता. रणांगणावर अमितमणी मारला गेला. त्याचं मस्तक भाल्यावर खोचून चालुक्यांचं घोडदळ पुढे धावलं. ते पाहून कलचुरींच्या इतर सैन्याचाही धीर खचला. कलचुरी उत्तरेकडे माघार घेऊ लागले. त्यांचा पाठलाग करण्यात पुलकेशीनं वेळ घालवला नाही. त्याऐवजी तिथली ठाणी बळकट करत पुलकेशी आणखी पश्चिमेकडे निघाला. इथे सर्वदमन आणि अमोघ पुलकेशी घोडदळाला घेऊन येण्याची वाट पाहत होते. बरेच दिवस झाले तरी घोडदळ आलंच नव्हतं. शेवटी पुलकेशीकडून निरोप घेऊन जासुदाला रामटेकवर हल्ला न करता माघारी हटून वात्स्यगुल्म नंदीग्राम करत त्यांना नाशिकच्या दिशेला बोलावलं होतं. हे पुलकेशीच्या आजवरच्या युद्धशैलीच्या विरुद्ध होतं.
एकदा धरलेली दिशा तो बदलत नसे, पण आता लढाई विष्णुवर्धनच्या योजनेप्रमाणे चालली होती. कलचुरींची उत्तर दख्खनमधून वेगानं पिछेहाट चालू झाली होती. एका मागून एक ठाणी जिंकीत पुलकेशी उत्तर आणि पश्चिम काबीज करत चालला होता. घोडदळ पुढे दौडत होतं. पाठीमागून हत्तीदल आणि पायदळ येत होतं. त्यामुळे पिछाडीवरून हल्ला होण्याची भीती पुढे जाणाऱ्या पुलकेशीला नव्हती. लवकरच संपूर्ण मराठवाडा पुलकेशीच्या हातात पडला. तिथून नर्मदेच्या दिशेनं वाटचाल करायला पुलकेशीने सुरुवात केली. आता मात्र काहीतरी तातडीनं करून पुलकेशीला वेसण घालायची गरज कलचुरींचा राजा बुद्धिराज याला वाटू लागली. त्यानं आपला अमात्य रत्नाकर याला स्वतः कान्यकुब्जेला जाऊन पुष्यभूती सम्राट हर्षवर्धनाची भेट घ्यायला सांगितलं. हर्षवर्धनने रत्नाकरची भेट घेतली. आजवर अनेक वेळा त्याच्या कानावर चालुक्यांच्या कागाळ्या आल्या होत्या. आज ना उद्या आपल्याला या चालुक्यांचा बंदोबस्त करावाच लागणार हे हर्षवर्धनला सुद्धा ठाऊक होतं. ती वेळ आता आली होती. आपण स्वतः लवकरात लवकर कान्यकुब्जेहून दक्षिण दिग्विजयासाठी निघू आणि पुलकेशीचा बंदोबस्त करू, अशी ग्वाही हर्षवर्धनने रत्नाकरला दिली. बुद्धिराजनं समाधानाचा सुस्कारा सोडला. पण किती जरी झालं तरी कान्यकुब्ज काही जवळ नव्हतं. माहिष्मतीपासून कान्यकुब्जपर्यंतचं अंतर जवळजवळ 250 कोस. हर्षाचं सैन्य लढाईची तयारी करून राजधानीहून निघून इतक्या दूर यायचं की काही महिने जाणार होते. तोपर्यंत वेगानं हालचाली करणाऱ्या पुलकेशीच्या सैन्याला लगाम कसा घालायचा याची चिंता बुद्धिराजला वाटत होती. त्यांनी आपलं दख्खनमध्ये पसरलेलं सर्व सैन्य माघारी माहिष्मतीला राजधानीत बोलवून घ्यायचा निर्णय घेतला. कारण राजधानीचं रक्षण करणं ही त्याची प्राथमिकता होती. रानटी चालुक्यांच्या सैन्याला तोंड देण्यासाठी माहिष्मती बलवान ठेवण्याची गरज होती. पूर्वी मंगलेशनं एकदा बुद्धिराजच्या तोंडाला फेस आणला होता. त्यावेळेला बुद्धिराज तरुण होता. तरी खाल्लेला मार तो विसरला नव्हता. आता आपण पुलकेशीच्या सैन्याला कितपत तोंड देऊ शकू याबद्दल तो थोडा साशंक होता. बुद्धिराजनं आधी माहिष्मतीचा कोट मजबूत करून घ्यायला सुरुवात केली. जर हर्षवर्धन मदतीला यायला वेळ लागला तर आणि पुलकेशीनी जर वेढा घातला माहिष्मतीला तर उपासमार व्हायची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी माहिष्मतीमध्ये अन्नधान्याचा भरपूर साठा करून ठेवला. माहिष्मतीच्या संरक्षणासाठी इतर उपाययोजना करायला सुरुवात झाली. सर्व नागरिकांची तपासणी केली गेली. जे उपरे आढळले त्यांना हद्दपार केलं गेलं. पुलकेशीचे हेर काहीही करून माहिष्मतीमध्ये राहू नयेत याची पूर्ण काळजी बुद्धिराज घेत होता. पण त्याच्या या प्रयत्नांचा उलटा परिणाम झाला. माहिष्मतींच्या नागरिकांमध्ये नकळत घबराट पसरायला लागली होती. पुलकेशीबद्दल भीती वाटायला लागली होती. जर पुलकेशीचा हल्ला आला तर राजा सुरक्षित राहील कदाचित, पण आपलं काय, हा प्रश्न माहिष्मतीचे नागरिक एकमेकांना विचारायला लागले. त्यांनी सुद्धा अन्नधान्य सोनं नाणं जमवून ठेवायला सुरुवात केली. या सगळ्याचा परिणाम धान्याच्या किमती वाढायला लागल्या, महागाई वाढायला लागली. सोन्याची नाणी तर दिसेनाशी झाली. पुलकेशी अजून खूप दूर होता, पण नकळत माहिष्मतीवरचा आर्थिक भार वाढायला लागला. यात भर म्हणून चालुक्यांबद्दल अनेक अफवा माहिष्मतीमध्ये उठायला लागल्या. चालुक्य किती क्रूर आहेत, त्यांनी राजकुमार अमितमणीचं शिर कापून कसं भाल्यावर मिरवलं इथपासून त्याच्या मृतदेहाची कशी किती विटंबना केली इथपर्यंत खऱ्या खोट्या सर्व हकीकती चवीनी सांगितल्या जाऊ लागल्या, ऐकायला जाऊ लागल्या. पण सगळ्याचा परिपाक एकच होत होता की माहिष्मती मनानं खचायला लागली. जर खरोखरच पुलकेशीचा हल्ला आला तर त्याला तोंड द्यायचं मानसिक धैर्य माहिष्मतीमध्ये उरलं नव्हतं. शेवटी हर्षवर्धन इतक्यात येऊ शकणार नाही याची जाणीव झालेल्या बुद्धिराजनी पुलकेशीकडे आपला दूत पाठवला. अपमानास्पद अटी मान्य करून पुलकेशीला भरभक्कम खंडणी देऊन बुद्धिराजनी माहिष्मतीचं रक्षण केलं. कलचुरींकडून मिळालेल्या खंडणीतला एक खूप मोठा हिस्सा पुलकेशीनी अजंठा आणि वेरूळ इथल्या गुंफा कोरण्यासाठी कामी वळवला. आता पुलकेशीची नजर वळली ती गुजरातच्या श्रीमंत भागावर. एकेकाळी त्यानं काका मंगलेशच्या सैन्यात असताना नाशिक ते सूर्यपूर आणि पुढे खंभातच्या भागापर्यंत पराक्रम गाजवलेला होता. हा सर्व भूभाग त्याला परिचित होता. वल्लभीवर केलेला हल्ला आणि चालुक्यांच्या सैन्यापुढे शेपूट घातलेली मैत्रकांची सेना त्याला आठवत होती. पण या वेळेला मैत्रकांच्याही आणखी पुढच्या भागात असलेलं लाट साम्राज्य त्याला खुणावीत होतं. पुलकेशीनं आपली सेना आधी नाशिकला नेली आणि तिथून तो सूर्यपूरच्या दिशेनं वळला. या मार्गात भिल्ल आणि आदिवासींच्या टोळ्या आहेत हे त्याला मागच्या अनुभवातून माहीत होतं. पुलकेशीनं आपले दूत भिल्ल टोळी प्रमुखांना भेटण्यासाठी पाठवले. त्यांचं काम एकच होतं, या भिल्लांना, कोळ्यांना आणि इतर आदिवासींना आपल्या बाजूला वळवून घ्यायचं. तर लिंगाप्पा
लिंगाप्पा हा असाच एका भिल्ल टोळीचा प्रमुख होता. गावातला मुखिया म्हणा. सुरगाणा हे त्याचं गाव, अगदी छोटं, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, डोंगराळ भाग सगळा, जंगल. एक दिवस काय झालं, अचानक खूप मोठं सैन्य आपल्या दिशेला येतंय अशी बातमी लिंगाप्पाकडे आली. त्यानं स्वतःच्या रक्षणाची तयारी केली. भिल्ल सैनिक रानातल्या वाटांवर गस्त घालायला लागले. उंच डोंगरांवरून लांबवर टेहळणी करायला लागले. बाय बापड्यांना नदीवर झऱ्यावर जाताना सांभाळून जाण्याचा इशारा दिला गेला. एक दिवस एक भिल्ल तरुण धावत आला. त्यानं एक 30-40 लोकांची टोळी घोड्यावर बसून येताना बघितली होती. अजून टोळी खूप लांब होती. घोडे दौडत येत नव्हते, संथ गतीनं चालत होते. हल्ल्याला येणारी फौज तर वाटत नव्हती. लिंगप्पांनी कोण लोक येत आहेत पाहून त्यांना घेऊन या हुकूम दिला. 40-50 भिल्ल सैनिक आपापले भाले आणि धनुष्यबाण सावरत उठले. टोळीला गाठायला पुढे निघाले. थोड्याच वेळात हे सर्व भिल्ल येणाऱ्या टोळीच्या जवळ आले. झाडीत लपले आणि येणारी टोळी बघायला लागले. कुठल्याही प्रकारचा धोका जाणवला असता तर त्यांनी आपल्या बाणांनी येणाऱ्या टोळीचा नाश केला असता, पण तसा काही आक्रमणाचा उद्देश त्यांना वाटत नव्हता. शेवटी त्यांच्यापैकी 5-6 लोकांनी पुढे जाऊन येणाऱ्या टोळीला भेटावं आणि काही धोका आहे असं वाटलं तर बाकीच्यांनी त्यांचं रक्षण करावं असं ठरलं. रामलिंगला जाणाऱ्या 6 लोकांचा नेता निवडलं गेलं. रामलिंग पुढे झाला, त्याच्या पाठोपाठ आणखी 5 लोक निघाले. ते येताना बघून घोड्यावरचे लोक थांबले. रामलिंग आणि त्याच्या बरोबरच्या लोकांच्या हातात भाले होते, पण येणाऱ्या घोड्यावरच्या लोकांनी कुठल्याही शस्त्राला हात घातला नाही. उलट हात जोडून हसऱ्या चेहऱ्याने ते उभे राहिले. कोण आहात तुम्ही, कुठे चालला आहात, रामलिंगानं विचारलं. टोळीतला एक जण पुढे झाला आणि मोडक्या तोडक्या भाषेत त्यांना आपण कोण हे रामलिंगाला समजवण्याचा प्रयत्न केला. ते भिल्ल राजाला भेटायला आलेत आणि भिल्लांना कसलाही अपाय करण्याची त्यांची इच्छा नाही इतकं रामलिंगला समजलं. त्यानं आपल्या लोकांना खूण केली. तो त्याच्याशी बोलणारा माणूस आणि टोळीचा प्रमुख वाटणारा माणूस या दोघांना बांधून बरोबर घेऊन जायचं असा त्यांचा विचार होता. प्रमुखाला पकडण्यासाठी रामलिंगाचे लोक पुढे आल्याबरोबर त्या घोड्यावरच्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हत्यारं उचलली जाणार असं बघितल्याबरोबर त्या घोडेस्वारांच्या प्रमुखांनी त्यांना थांबवलं आणि तो स्वतःहून रामलिंग बरोबर चालू पडला. आता रामलिंगच्या टोळीचे 2 भाग झाले. अर्धे लोक घोडेस्वारांबरोबर थांबले आणि अर्धे त्या दुभाषाला आणि प्रमुखाला घेऊन लिंगप्पाकडे निघाले. लिंगप्पा एका उंच दगडावर बसला होता. एक हरणाचं कातडं त्याच्यावर दगडावर अंथरलेलं होतं. बाजूला दोघे भालाधारी उभे होते. रामलिंग त्या दोघांना घेऊन लिंगप्पाच्या पुढे आला. दोघांनी आपला हात जोडून लिंगप्पाला प्रणाम केला. त्यांच्याकडे कसलंही शस्त्र नव्हतं. बरोबर आणलेल्या सोन्याच्या मोत्याच्या मण्यांच्या माळांचा नजराणा त्यांनी एका तबकात घालून लिंगप्पाच्या पुढे ठेवला. ते बघितल्याबरोबर लिंगप्पाचे डोळे विस्फारले. अशा चमकदार मण्यांच्या माळा त्यांनी कधीच बघितल्या नव्हत्या. त्यातली एक माळ उचलून त्यांनी न्याहाळली. मग त्या दोघांना बोलायचा इशारा केला. दुभाषा बोलायला लागला. ही भाषा सुद्धा लिंगप्पाला पूर्णपणे कळत नव्हती, पण साधारण अर्थ लागत होता. हे महाराज पुलकेशी यांचे दूत गुडाकेश आहेत आणि आम्ही महाराज पुलकेशी यांच्याकडून सदिच्छा भेटीसाठी आलोय, दुभाषा सांगायला लागला. शूर भिल्लांना काही त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाही. सूर्यपूरच्या दिशेला आम्ही जातोय. भिल्लांनी आम्हाला सुखरूप जायला वाट द्यावी अशी विनंती आहे. लिंगप्पांनी क्षणभर विचार केला. मग तो म्हणाला, तुम्हाला जायला वाट देऊन आम्हाला काय मिळणार? हे बघा, आमची सेना प्रचंड आहे, दुभाषा सांगायला लागला. तुम्ही वाट दिली नाही तर आम्हाला नाईलाजाने तुमच्याशी लढून मार्ग काढावा लागेल. त्यात आमची जरी थोडी हानी झाली तरी ती आमच्या दृष्टीने नगण्य आहे. तुमचं नुकसान खूप होईल. त्याच्याऐवजी आपण जर सुखरूप जाऊ दिलं तर आम्ही तुम्हाला सुद्धा सैन्यात सहभागी करून घेऊ. मिळणाऱ्या लुटीत तुम्हाला भाग मिळेल. आता हे लिंगप्पाच्या दृष्टीने अधिक फायद्याचं कलम होतं. तरी त्यांनी पुलकेशीची सेना किती आहे त्याला जाणून घ्यायचं ठरवलं. त्यामुळे रामलिंग आणि त्याच्या बरोबर काही जणांना गुडाकेश बरोबर जाऊन पुलकेशीचं सामर्थ्य बघून यायला म्हणून त्यांनी सांगितलं. रामलिंग आणि त्याच्याबरोबर त्याचे 5-6 साथी निघाले. त्यांना घोड्यावर कसं बसायचं माहित नव्हतं, पण ते वेगानं धावू शकत होते. घोड्या इतक्या वेगानं जरी धावणं शक्य नसलं तरी त्यांचा धावायचा वेग काय अगदी कमी नव्हता. शक्य तितक्या वेगानं जाऊन त्यांनी पुलकेशीची सेना पाहिली. पुलकेशी काही त्यांना भेटला नाही, पण गुडाकेशनी त्यांची एका मोठ्या सरदाराशी सर्व दमनची गाठ घालून दिली. तोपर्यंत पुलकेशीचं गजदल तिकडे येऊन पोचलं होतं. इतका मोठा प्राणी रामलिंगानं कधी बघितला नव्हता आणि इतक्या मोठ्या संख्येत हे प्राणी जर आपल्या मुलुखात आले तर आपण त्यांना तोंड देऊ शकणार नाही याची रामलिंगला खात्री पटली. या सैन्याशी मुकाबला करण्यापेक्षा त्यांची साथ दिली तरच आपली टोळी सुखरूप राहील हे त्याला उमजलं. 2-3 दिवस तिथे राहून मग रामलिंग आणि त्याचे लोक परत जायला निघाले. लिंगप्पाकडे जाऊन त्यांनी बोलणी केली
आणि लिंगप्पांनी पुलकेशी बरोबर हात मिळवणी केली. एक भिल्लांची टोळी सुद्धा पुलकेशीच्या सैन्यात दाखल झाली. त्यांच्या साह्याने इतर स्थानिक भिल्ल आणि इतर कोळी राजांबरोबर सुद्धा पुलकेशींनी हातमिळवणी केली. धनुष्यबाण आणि भाले घेतलेले आदिवासी पुलकेशीच्या सैन्यात शोभायला लागले. अर्थात हे सगळे पायी चालणारे असल्यामुळे त्यांना सर्व दमनच्या पायदळात सामील केलं गेलं. अतिशय बेशिस्त असलेले हे लोक जरा काही झालं की हमरीतुमरीवर येत. सर्व दमन बेजार झाला. तो पुलकेशीच्या भेटीला गेला. हे लोक फार बेशिस्त आहेत महाराज. त्यांना धनुष्यबाण आणि भाले वगळता इतर शस्त्र चालवता येत नाहीत. तलवारीतलेही डाव त्यांना माहीत नाहीत. त्यांना आपल्या सैन्यात घ्यायची काय खरंच गरज आहे का? पुलकेशी हसला. तो म्हणाला, सर्व दमन त्यांना काही येत नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे, पण त्यांना काही येतं हे तू पाहिलंयस का? सर्व दमनचा चेहरा प्रश्नार्थक झाला. मी या लोकांना जवळून ओळखतो. पूर्वी मी लहान असताना या भागातून गेलेलो आहे. हे भिल्ल, कातकरी, कोळी अतिशय चिवट लढवई असतात. त्यांचा नेम सहसा चुकत नाही. कुठूनही अडचणीच्या ठिकाणातून वाट काढणं हा त्यांच्या हातचा मळ असतो. त्यांच्या भागातून जाताना आपल्याला त्यांची मदत तर होईलच, पण उघड्या मैदानात लढाईची वेळ आली तर आपण यांना पुढे ठेवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या शत्रूच्या फौजेचा पहिला तडाखा यांच्यावर बसेल. त्यामुळे आपल्या कानडी सैन्याचा बचाव होईल. यांना शिस्त लावायचा प्रयत्न करू नकोस. ते तुझं ऐकणार नाहीयेत. पण तू त्यांच्या अस्मितेला डिवचलंस तर मात्र ते तुझ्यावर शस्त्र धरतील. उलट त्यांच्या अस्मितेला फुलवलंस तर ते तुझ्यासाठी जीव सुद्धा देतील. त्यांना तुम्ही रानटी आहात म्हटलंस, त्यांना त्याच्यात कमीपणा वाटत नाही. पण समोरच्या शत्रूला पराभूत करून दाखवलंस तर मी तुमच्या देवाचं सामर्थ्य मान्य करीन असं म्हणून बघ. जीवाच्या करारानं ते कसे शत्रूला भिडतात ते तुला दिसेल. सर्व दमनचं समाधान करून पुलकेशींद्रला पाठवून दिलं. दुसऱ्या दिवसापासून सर्व दमनचं भिल्लांबरोबरचं वागणं बदललं. तो त्यांना आदरानं वागवू लागला. त्यानं एखादी गोष्ट करून दाखवणं तुमच्या क्षमतेबाहेरचं आहे असं म्हटलं की ते ती गोष्ट करूनच दाखवतात. हे त्यांनी आजमावलं. त्यांची जिद्दच यापुढे सर्व दमनला आपल्या फायद्यासाठी वापरायची होती. हा भाग इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये परत भेटू. ऐकत राहा. एक होता परमेश्वर. धन्यवाद.